नांदेडच्या नायगाव तालुक्यातील मांजरममधील दोन्ही मस्जिदीतील मुस्लिम बांधवांना एकाच छताखाली बोलावून हिंदू समाजाकडून पवित्र रमजान महिन्यात इफ्तार पार्टीचं आयोजन करण्यात आलंय। वेगवेगळ्या मस्जिदमध्ये नमाज पठण करणाऱ्या मुस्लिम बांधवांना एकत्र जोडून हिंदू तरुण बांधवांनी सर्व मुस्लिम बांधवांचा सत्कार आणि इफ्तार पार्टी देऊन एकतेचा संदेश दिलाय। या इफ्तार पार्टीचे आयोजन सामाजिक कार्यकर्ते मनोज पाटील शिंदे यांच्या मित्रमंडळींच्या वतीने करण्यात आलेलं होतं। राज्य सरकारने शेतकऱ्यांना 2 लाखांपर्यंतची कर्जमाफी जाहीर केली आहे। सरकारच्या या निर्णयाचं बच्चू कडू यांच्या प्रहार संघटनेनं स्वागत केलंय। नांदेडच्या नायगाव शहरामध्ये प्रहार संघटनेनं फटाक्यांची आतिषबाजी करत एकमेकांना मिठाई भरवत सरकारचे आभार मानलेत। शेतकरी कर्जमाफीसाठी बच्चू कडू यांनी उभारलेल्या लढ्याला यश आल्याचं कार्यकर्त्यांनी त्यामुळे जल्लोष साजरा केलाय। 10 वर्षापासून हे शेतकरी रोडवर येत होते, परंतु कोणी बी शेतकऱ्याची न्याय घेतली नाही। शेतकरी कित्येक मेले, कित्येक गेले, परंतु शेतकऱ्याचा कर्जमुक्त केले नाही। कारण या भारतीय जनता पार्टीने सुद्धा फडणवीस साहेबांना अनेक वेळा हे भूलथाप दिली, परंतु बच्चू कडू साहेब हे रोडवर यावं लागलं आणि त्यांनी नागपूरला जाऊन त्यांनी संघर्ष करून त्यांनी त्याग केला आणि जोपर्यंत शेतकऱ्याचं कर्ज माफ होणार नाही तोपर्यंत आम्ही या ठिकाणी हलणार नाही असं त्यांनी बच्चू कडू साहेबांना हे केल्याबद्दल त्यांनी फेल केला आणि या मुख्यमंत्र्याला बेरोजगाराचे प्रश्न सोडता आला नाही। म्हणून शेतकरी एकजुटीनं होऊन बच्चू कडू साहेबांच्या आजही पाठीशी आहे, उद्याही पाठीशी आहे। त्याकरता आम्ही सर्व शेतकरी बच्चू कडू साहेबांच्या पाठीशी राहून त्यांना सुद्धा न्याय देण्याचा आम्ही त्याच्यामध्ये सरकारमध्ये करू असं मी या शेतकरी या नात्यानं या देगावातून या नायगाव तालुक्यामध्ये सर्व माझे मित्र आणि सर्व बच्चू कडूचे सर्व पक्षमंडळ या ठिकाणी आम्ही या ठिकाणी पेढे वाटत आहोत। शेतकऱ्याचा 2 लाखापर्यंत कर्ज माफ झालेलं आहे, तरी अजून मुख्यमंत्री साहेब त्याच्यामध्ये फेरबदल करत आहेत, त्याच्यामध्ये क्लेश काढत आहेत। तरी सर्व शेतकऱ्याचं कर्ज माफ झाला पाहिजे, त्याच्यात निष्काळ काढायची गरज नाही। काय टप्प्याटप्प्याने तुम्ही कर्ज माफ करता, अटीत बंद करा आणि शेतकऱ्याचं कर्ज सगळ्यात माफ करा। 2 लाखापर्यंत करा, सर्व शेतकऱ्याचे कर्ज माफ केल्याशिवाय राहणार नाही। याच्यामध्ये आठ लावायची नाही। तेरा शेतकरी मोठा असेल लहान असेल काही असो, गोरगरिबापासून तर मोठ्यापर्यंत शेतकऱ्याचं कर्ज माफ झालं पाहिजे। मुख्यमंत्री साहेब तुम्हाला आम्ही विनंती करत आहोत आणि आम्हाला अजून शेतकरी रस्त्यावर येण्याची आम्हाला वेळ आणू नका। सर्व शेतकऱ्याचं कर्ज माफ केलं पाहिजे। याच्यामध्ये काहीच लावायची गरज नाही। जे असेल ते करा, नाहीतर आम्ही अजून बच्चू कडू साहेब आणि सर्व आम्ही कार्यकर्ते आणि शेतकरी रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही याची याद राखा। आज सर्व शेतकऱ्याचं कर्ज माफ करा ही विनम्र विनंती। आम्ही आज नायगाव शहरामध्ये कर्जमुक्ती 2 लाख रुपयापर्यंत कर्जमुक्ती संघर्ष योद्धा ओमप्रकाश बच्चू कडू साहेबांच्या नेतृत्वामध्ये शेतकऱ्याला पूर्णपणे कर्ज 2 लाख रुपयापर्यंत माफी मिळालेली आहे। त्यासाठी आम्ही सर्व शेतकरी बापांना आम्ही सत्कार सन्मान करून आनंद उत्सव साजरा करत आहे। एकच वाट बच्चू भाऊ कडू यांनी या शासनाला कर्जमाफी करायला लावली। यामध्ये नागपूर येथे आमचा संघर्ष यात्रा मोर्चा झाली, त्या मोर्चामध्ये तिरडी यात्रा काढणारे इथे माझे 2 बांधव आहेत, अचल भाऊ आणि गजानन पाटील चव्हाण यांनी मुख्यमंत्र्यांची तिरडी यात्रा काढली। या महाराष्ट्रामध्ये 288 आमदार असून एकही आमदार भाजपाने हे कर्जमाफी करणं झालेलं नाही, तरी आमदार नसून सुद्धा बच्चू भाऊने कर्जमाफी करून दाखवली। आणि या बिलोली तालुक्यातील आमदार म्हणतो आमच्या मुळची कर्जमाफी झालेली आहे। चेल्या चपाट्याने सांगत आहे बाबा तू असं बोलून चालणार नाही, फक्त यांचं श्रेय बच्चू भाऊलाच मिळालेलं आहे आणि बच्चू भाऊनेच कर्जमाफी केलेलं आहे, त्यांचे आम्ही सर्वजण साक्षीदार आहोत।
बच्चू कडू साहेब नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूजला सबस्क्राईब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमीबरोबर रहा, इतरांपेक्षा एक पाऊल पुढे.